Friends, welcome to 6next Swaraj YouTube channel. In this video, we are going to learn first term exam question paper, class 5th, subject English. मित्रांनो, पॅट पॅटर्न नुसार होणाऱ्या परीक्षेचा पेपर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. टोटल 50 मार्क्स साठी हा क्वेश्चन पेपर असणार आहे. यामध्ये 10 मार्क्स ओरल अँड 40 मार्क्स रिटन एक्झाम साठी असणार आहे. ओरल सेक्शन या ठिकाणी तोंडी विभाग, लिसन टू द कमांड्स गिवन बिलो अँड ऍक्ट अकॉर्डिंगली. या ठिकाणी तुम्हाला काही सूचना शिक्षक सांगतील इंग्लिशमध्ये, तुम्ही त्या करून दाखवायच्या आहे. शो मी युअर पेन म्हणजे मला तुझा पेन दाखव. गिव मी अ चॉक मला खडू आणून दे. ओपन द विंडो खिडकी उघड. क्लॅप 3 टाइम्स 3 टाळ्या वाजव. राईट युअर नेम ऑन द बोर्ड फळ्यावर तुझं नाव लिही. ड्रॉ अ सर्कल एक सर्कल वर्तुळ काढ. ब्रिंग युअर बॅग हिअर तुझी बॅग इथे घेऊन ये. क्लोज युअर आईज सो अँड सो. क्वेश्चन 2 आहे सिंग द फॉलोइंग पोएम विथ द ऍक्शन. ही तुम्हाला ऍक्शन सह म्हणून दाखवायची आहे. त्यासाठी तुम्हाला 4 गुण असणार आहे. या ठिकाणी रायटिंग सेक्शन म्हणजे लेखी विभाग सुरू होतो. रीड द गिवन पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. हा जो उतारा आहे तो वाच आणि त्या समोरील कृती पूर्ण कर. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ गर्ल कॉल्ड अलोनुष्का. आपल्या टॉपिक टेक्स्ट बुक मधला अलोनुष्का. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड. डॅडॅस आर फ्लाइंग अवे विथ युअर बेबी ब्रदर. तर गीज आर फ्लाइंग अवे विथ युअर बेबी ब्रदर. कंप्लीट द वेब आय नीड टू. कॅरेक्टर्स इन द पॅसेज. या पॅसेज मध्ये आलेले कॅरेक्टर्स आपल्याला टाईप सांगायचे. तर मदर, अलोनुष्कास फादर, अलोनुष्का, बेबी, बॉय, गीज हे कॅरेक्टर या टॉपिक मध्ये आले. कुठलेही 2 लिहायचे होते आपल्याला. आपण संपूर्ण मेक द मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम द गिवन जम्बल्ड वर्ड. या ठिकाणी की मागे पुढे शब्द दिले त्यापासून एक वाक्य तयार करायचे आपल्याला. तर योग्य वाक्य असं तयार होईल. दे सूप डाऊन आणि टू वर्क आर गोइंग वी अशा पद्धतीने. तर वी आर गोइंग टू वर्क अशा पद्धतीने योग्य वाक्य तयार होईल. अंडरलाइन द अँटोनिम्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. एकाच वाक्यात आलेले 2 विरुद्धार्थी शब्द आपल्या ठिकाणी शोधायचे. देअर वॉज अ बिग ॲनिमल इन अ स्मॉल गार्डन. बिग आणि स्मॉल हे अपोजिट वर्ड्स एकाच याच्यामध्ये आलेले आहेत. द फास्ट ट्रेन इज रनिंग आफ्टर द स्लो ट्रेन. या ठिकाणी फास्ट आणि स्लो हे दोन्ही अपोजिट वर्ड्स आलेले आहेत. मॅच द वर्ड्स विथ युअर सिमिलर मिनिंग म्हणजे समान शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत. बिगिंग मीन्स स्टार्ट. लुक मीन्स सी. राउंड मीन्स सर्कल. न्यूमरल in words. Write the given words, numbers in words 14 and 32. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. मॅच each word to its number. 20 20 20, 13 13 13, 30 30 30 या पद्धतीने. फ्रेम the questions as per given instruction. Frame WH questions beginning with WH words I need to. कुठलेही 2 आपण संपूर्ण बघूया. Who. Who पासून who is your best friend? What. What are you doing? तुम्ही काय करत आहात? Where. Where do you live? तुम्ही कुठे राहता? How. How many brother do you have? तुला किती भाऊ आहेत? Fill in the blanks with the proper correct WH words फ्रॉम द ब्रॅकेट. व्हाय, व्हेन, विच आणि होम यापैकी योग्य शब्द वापरायचा. कलर विच इज फेवरेट कलर. आर यू लेट. व्हाय आर यू लेट अशा पद्धतीने आपण शब्द वापरण्या ठिकाणी वाक्य तयार केलेले आहे. फ्रेम अ मिनिंगफुल क्वेश्चन फ्रॉम द गिवन वर्ड. आर. आर यू टेल हिम. तू त्याला सांगितले आहेस का? हॅव. हॅव यू एनी डाऊट. तुला काही शंका आहे का? डू ॲज डायरेक्टेड. कंप्लीट द गिवन टेबल. टेबल पूर्ण करायचं आहे. 1 thief, many thieves, सिंगुलर अँड प्लुरल्स. मेनी वॉल्स, 1 wolf या पद्धतीने. राईट द करेक्ट कमांड नेक्स्ट टू द गिवन पिक्चर म्हणजे चित्राला योग्य नाव द्यायचं आहे. नंबर 1 आहे प्ले विथ द टॉय. सेकंड आहे प्लांट अ ट्री. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. तुम्हाला परीक्षेसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा.
अंडरलाईन द प्रिपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी प्रिपोजिशन कोणतं आहे तर ऑन हे प्रिपोजिशन आहे. राईट अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन पिक्चर अँड क्ल्यूज. दिलेल्या मुद्द्याच्या आधारे गोष्ट तयार करायची आहे. आपण ही गोष्ट बऱ्याचदा ऐकलेली आहे, वाचलेली आहे, पाहिलेली आहे, ती तयार करणार आहोत. बघा. द फॉक्स अँड द ग्रेप्स. वन्स अपॉन अ टाइम हंग्री फॉक्स वाज वॉन्डरिंग थ्रू द फॉरेस्ट इन सर्च ऑफ फूड. अशा पद्धतीने कोला आणि द्राक्ष यांची गोष्ट आहे ती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. गोष्ट तुम्ही थोडी वेगळ्या शब्दामध्ये सुद्धा लिहू शकता. मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा व मित्रांमध्ये सुद्धा शेअर. ऑब्झर्व द पिक्चर अँड कम्प्लीट द सेंटेन्स युजिंग द गिवन वर्ड्स. पिक्चर अँड ऑटोबायोग्राफी ऑफ ट्री. झाडाचं आत्मकथन. आय एम अ ट्री. आय एम युअर फ्रेंड्स. I give you oxygen and flowers. Birds build nest on my branches. I provide you oxygen. Also, show me, I will show you. Last question आहे मित्रांनो. Write a letter to your pen friend with help of given points. ठिकाणी दिलेल्या रिकाम्या जागा भरायच्या आहे. फक्त आपलं पत्र लेखन सोप्या पद्धतीने करायचं. रिगार्ड पेन फ्रेंड 13 डिसेंबर हमीद स्कूल. डेट इथं लिहावं लागेल आपल्याला 13 डिसेंबर 2023. Dear Raj, how are you? I hope you are fine. Thank you so much for being my pen friend. I like to tell you about my school. My school is very famous in my city. There are 1000 students in my school. I love my school so much. Do write to me about your school. Give me regards to your parents. Thank you, your friends Hamid. धन्यवाद मित्रांनो. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.